नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. सत्तेतील आमदार असला तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करा. डॉ. सुजय विखे पाटील यांचा आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांना सल्ला. अधिकारी जनतेची कामे वेळेत करत नसतील तर सत्ताधारी पक्षाचे आमदार असले तरी लोकहितासाठी वेळप्रसंगी प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यास घाबरू नये असा स्पष्ट सल्ला भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंगे यांना दिला. सत्ता आणि पदापेक्षा जनता मोठी असून लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी हे जनतेच्या प्रश्नांसाठी लढण्यासाठीच असतात असे प्रतिपादन त्यांनी केले. नेवासा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर अभियानाचा शुभारंभ यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. त्या आयोजित कार्यक्रमात बोलताना डॉ. विखे पाटील म्हणाले, अधिकारी काम करत नसतील तर आंदोलन करा. तुम्ही सत्तेत असलात, माहितीचे आमदार असलात तर लोकांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यास मागे पुढे पाहू नका. तुम्ही आंदोलन केले तर मी स्वतः तुमच्या सोबत येईन. माझे वडील पालकमंत्री असले तरी मी जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलनात सहभागी होईन. प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता प्रामाणिकपणे जनतेची कामे करावीत असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी नगराध्यक्ष करण घुले, शासकीय अधिकारी, माहितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिकाऱ्यांना उद्देशून ते म्हणाले की पूर्वी ज्या पद्धतीने काम चालत होते ती कार्यपद्धती आता बदलण्याची वेळ आली आहे. सर्वसामान्य नागरिकांशी सन्मानाने वागावे, त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावे आणि त्यांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारायला लावू नये. जनतेला तुमची खुर्ची किंवा गाडी नको आहे, त्यांना वेळेत न्याय आणि सन्मानाची वागणूक हवी आहे असे ते म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की नेवासा तालुका गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसून महिलांवरील अत्याचार, बलात्कार, खून यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी विरोधात कठोर कारवाई केली जाईल. गुन्हेगारांच्या मतांसाठी तत्वांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्याचबरोबर शासनाच्या योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या माध्यमातून हजारो नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. यावेळी बोलताना विखे पाटील म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या या माध्यमातून अवघ्या एका महिन्यात 5,000हून अधिक नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाला आहे. शासनाच्या सेवा सुविधा नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवण्यासाठी हे अभियान प्रभावी ठरत असून सर्वसामान्यांना शासकीय कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागू नयेत यासाठी माहिती सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी पदापेक्षा जनतेची सेवा महत्त्वाचे असल्याचे सांगितले. पद मिळवण्यापेक्षा गरिबांचे प्रश्न सोडवणे हेच सर्वात मोठे कार्य आहे. समाजसेवा करणाऱ्याला जनता कायम साथ देते असे सांगत पदाच्या राजकारणात न अडकता जनतेची कामे करण्याचे आवाहन त्यांनी केले. नेवासा तालुक्यातील रस्ते, जमीनविषयक वाद आणि महसूल प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी महसूल प्रशासनाने घटनास्थळी जाऊन निर्णय घ्यावेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अधिकारी काम करत नसतील तर लोकप्रतिनिधींनीही जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यास मागे पुढे पाहू नये. सत्ता नव्हे तर जनता मोठी असते असेही त्यांनी स्पष्ट केले. आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी सांगितले की तालुक्यातील 11 मंडळामध्ये आयोजित 22 शिबिरातून सुमारे 7,500 नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला. डिजिटल सातबारा, वारस नोंद, फेरफार यासह महसूल विभागाच्या विविध सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या. यासाठी 13 विविध शासकीय विभागांचे स्टॉल उभारण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की तालुक्यात 2035 बचत गट कार्यरत असून त्यामध्ये 25,500 महिला सहभागी आहेत.
अधिकाधिक महिला बचत गट स्थापन करून महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नेवासा शहरातील अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणधारकांच्या प्रश्नांवर संबंधित विभागाची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. तसेच तालुक्यातील सिंचन आणि पाणी नियोजनासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या प्रयत्नाचेही आमदार लंगे पाटील यांनी कौतुक केले. आरोग्य सेवांबाबत बोलताना त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्थानिक पातळीवर अधिकाधिक उपचार उपलब्ध करून देण्यावर भर दिला. गंभीर रुग्णांना उच्चस्तरीय रुग्णालयात तातडीने उपचारासाठी पाठवण्याची सक्षम व्यवस्था उभारली जात असून नव्याने बांधण्यात आलेल्या वैद्यकीय अधिकारी निवासस्थानी डॉक्टर वास्तव्यास राहतील याचीही दक्षता घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संघर्षातून पुढे आलेले नेतृत्वच विकासाला गती देऊ शकते असे सांगत डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. महायुती सरकारच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील सर्व प्रलंबित विकास कामे पूर्ण करण्यासाठी आवश्यक निधी व पाठबळ दिले जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. नेवासा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच विस्तृत बैठक घेण्यात येणार असून अतिक्रमण नियमितीकरण, शहर विकास आणि गुन्हेगारीवर नियंत्रण यासाठी ठोस निर्णय घेतले जातील. गुन्हेगारीला खतपाणी मिळते, त्यामुळे अशा प्रवृत्तीवर कठोर कारवाई करून नेवासा तालुका गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी एकत्रितपणे काम करतील असा विश्वास डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, नेवासा. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.